1 वर्ष 6 महिने 21 दिवस ह्या कालावधीत प्रवास, शेती, धर्म, कला, संस्कृती, संस्कार, रीतीभाती, ऋणानुबंध, सामाजिक सलोखा जपून त्याला मनोरंजनाची सांगड घालत बहुसंख्य चाहत्यांच्या प्रेमाला शिरसावंद्य मानून अभिजात मराठी भाषेला अग्रगण्य ठेवत तब्बल 99 दर्जेदार मिनी ब्लॉग्स टाकले. पण 100वा मिनी ब्लॉग हा या माळेतील मेरुमणीच असायला हवा. म्हणून आज ब्रह्ममुहूर्तावर स्वर्गाधिपती देवेंद्रांच्या 2 चक्र पुष्पक विमानातून भारतीय लोहपथगामिनीच्या सामान्य डब्यातून नेहमीप्रमाणे असामान्य प्रवासाचा आनंद घेत मी पोहोचलो श्री गुरुचरित्रातील मेरुमणी असलेला 14वा अध्याय जिथे घडला त्या तेलंगणा राज्यातील बासरला. ह्या क्षेत्री पाऊल ठेवताच अतिथी देवो भव म्हणत हे काका न्यायला आले. मग त्यांच्या 2 चक्र रथावर स्वार होत निसर्गरम्य वातावरणात अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त म्हणत प्रवेशद्वारातून आत येताच विलोभनीय एकमुखी दत्तांचं दर्शन घेतलं आणि 1 दिवसीय श्री गुरुचरित्र शृंखला पारायणानिमित्त सगुण मनुष्य रूपातील त्रैमूर्ती दत्तांसमवेत श्री अनघालक्ष्मींची पाद्यपूजा होतानाचा सोहळा अनुभवून होताच सर्वांसमवेत श्री दत्तांची आरती करून असा ह्या काकांनी गजर करताच प्रसाद घेऊन आम्ही निघालो 605 वर्षांपासून कोणाच्याच नावावर नसलेला वाडा बघायला. या वाड्याची गोष्ट पुढच्या मिनी व्लॉग मध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ लाईक करून फॉलो नक्की करा.